असते आज राजस्थानातल्या झुंझुनू इथे एका कार्यक्रमात पीक विमा दाव्यांच्या रकमेचं वितरण होत आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सुमारे 30 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 3200 कोटी रुपये जमा केले जाणार आहेत। हा पहिला हप्ता आहे, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज पैसे येणार नाहीत त्यांनी काळजी करू नये। सुमारे 8000 कोटी रुपये नंतर जारी केले जातील अशी माहिती त्यांनी दिली। केंद्र सरकारच्या कृषी ग्रामीण विकास मंत्रालयाकडून 18,640 कोटी रुपये वर्ग केले जातील। आज संध्याकाळी 5 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल आणि त्यानंतर काही वेळातच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होतील। राज्यातील पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता देखील तुमच्यासाठी एक मोठा महत्त्वाचा आणि आनंदाचा निर्णय देखील घेण्यामध्ये आला आहे। आता जर तुम्ही पण पीक विमा योजनेची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची पण पीक विमा योजनेची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे असं बोलायला काही हरकत नाहीये, कारण की आता पीक विमा भरलेल्या पूर्णपणे शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। आता या ठिकाणी तुम्ही पण जर पीक विमा भरलेले शेतकरी असाल तर तुम्हाला देखील आता एक मोठा दिलासा देण्याचं काम देखील चालू करण्यामध्ये आले असून आता तुम्हाला पण पीक विमा योजनेची रक्कम देखील पूर्णपणे जमा देखील करण्यामध्ये येणार असल्याचे पूर्णपणे काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये स्पष्ट देखील करण्यामध्ये आलेले आहे। तर चला महत्त्वाच्या अपडेटला सुरुवात करूया। काय असणार महत्त्वाची अपडेट? राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी का आनंदाची बातमी आहे? संपूर्णपणे अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघत चालायचं आहे आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर चला लगेच बघूया, महत्त्वाच्या अपडेटला सुरुवात करूया। पीक विमा वाटप सुरू करण्यामध्ये आले असून आता पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे पूर्णपणे स्पष्ट झालेले आहे। काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता शेतकरी आनंदाने नाचू लागलेले आहे। पूर्णपणे अपडेट देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा प्रयत्न करणार आहोत की पूर्णपणे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोणता जिगार आलेला आहे, कोणत्या निर्णयामुळे शेतकरी नाचू लागलेले आहे। संपूर्णपणे अपडेट देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत, त्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघत चालायचं आहे। आता या ठिकाणी लक्ष द्या शेतकरी मित्रांनो। काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय पार पडला। त्यामध्ये पूर्णपणे स्पष्ट होतं की पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा योजनेची रक्कम आज दुपारनंतर आज या वेळेला देखील त्यांच्या बँकेच्या खात्यावरती DBTच्या माध्यमातून टाकावी। DBTच्या बटनाच्या माध्यमातून देखील तुम्हाला रक्कम मिळणार आहे। आज आता या वेळेला देखील DBTचं बटन दाबणार आणि पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावर पूर्णपणे रक्कम देखील जमा करण्यामध्ये येणार असल्याचे आज देखील या ठिकाणी स्पष्ट देखील करण्यामध्ये आलेले आहे। GR मध्ये पूर्णपणे वेळ आलेली आहे। आता त्याच वेळेला देखील DBTचं बटन दाबून तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास मान्यता देखील देण्यामध्ये येणार असल्याचे पूर्णपणे देखील स्पष्ट देखील करण्यामध्ये आले असून आता शेतकऱ्यांची चिंता देखील पूर्णपणे दूर देखील करण्यामध्ये आलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, कारण की देखील आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ती वेळ बघणार आहोत की ज्या वेळेला देखील तुम्हाला DBTच्या माध्यमातून रक्कम मिळणार। आज देखील तुम्हाला रक्कम मिळणार आहे। कोणत्या वेळेला ही रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यावरती पडणार आहे सविस्तरपणे आपण ती वेळ ही या ठिकाणी बघायचा प्रयत्न देखील करणार असल्यामुळे तुम्हाला देखील व्हिडिओ पूर्ण बघणं गरजेचे आहे। आता या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे असं बोलायला काही हरकत नाहीये, कारण की आता या 18 जिल्ह्यामध्ये पीक विमा योजनेची रक्कम देखील या ठिकाणी वाटपाला सुरुवात देखील झालेली आहे। आता या 18 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल तर आज देखील तुम्हाला टप्पा मिळणार असल्याचे पूर्णपणे स्पष्ट देखील झालेले आहे। काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हे पूर्णपणे स्पष्ट देखील करण्यामध्ये येणार असल्याचे
पूर्णपणे देखील स्पष्ट झालेले आहे. आता यामधून काही शेतकरी बाद देखील करण्यामध्ये आलेले आहे. आता जर तुम्ही पण बाद झाला असाल तर आता तुम्हाला पण एकही रुपये देखील मिळणार नाहीये, कारण की आता हे शेतकरी देखील या योजनेतून पीक विमा जर तुम्ही पण भरला असेल, परंतु तुम्ही पण हे 2 कागदपत्रे किंवा हे 2 कामे केलेली नसेल तर आता तुम्हाला देखील थेट बाद करण्यामध्ये येणार असल्याचे पूर्णपणे स्पष्ट झाल्यामुळे आता तुम्हाला पण हे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण करावेच लागणार. तर चला लगेच आपण बघू ते 18 महत्त्वाचे जिल्हे. ज्या 18 महत्त्वाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आज रक्कम देखील जमा केली जाणार. या वेळेवर रक्कम जमा केली जाणार. त्याचबरोबर देखील DBTच्या माध्यमातून देखील या वेळेवर आज या 18 जिल्ह्यामध्ये देखील रक्कम पूर्णपणे DBTच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी टाकण्यामध्ये येणार आहे. आता DBTच्या माध्यमातून म्हटल्यावर आता पूर्णपणे शेतकऱ्यांना न मिळता या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच मिळणार आणि ज्या शेतकऱ्यांचे 2 कामे पूर्ण असतील त्याच शेतकऱ्यांना देखील ही रक्कम मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही पण शेतकरी असाल या 18 जिल्ह्यातील तर तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. तर चला लगेच महत्त्वाच्या अपडेटला सुरुवात करूया. काय असणार आहे महत्त्वाची अपडेट, तर ते 18 जिल्हे आपण बघणारच. त्याचबरोबर देखील आपण ती वेळ ही बघणार आहोत ज्या वेळेला शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती DBTच्या माध्यमातून रक्कम जमा व्हायला सुरुवात देखील होणार असल्याचे काल झालेल्या मंत्रिमंडळामध्ये स्पष्ट झालेले आहे. आता या वेळेला देखील तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे. जर आता तुम्ही पण DBTच्या माध्यमातून रक्कम येणार आणि कधी येणार, आज येणार तर किती वाजून किती मिनिटांनी येणार असा प्रश्न देखील तुमच्या पण डोक्यामध्ये असेल तर लगेच आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून ती वेळ या ठिकाणी बघू. तर ती वेळ असणार आहे 5 वाजेला देखील तुमच्या बँकेच्या खात्याकडून तुम्हाला मेसेज येणार. DBTच्या माध्यमातून देखील तुम्हाला पीक विमा योजनेची रक्कम मिळण्याची पूर्णपणे देखील स्पष्टता या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळे जर तुम्ही पण शेतकरी असाल तर आता तुम्हाला पण चिंता करायची गरज राहिलेली नाहीये, कारण की आता तुम्हाला पण पीक विमा योजनेची रक्कम देखील टाकण्यामध्ये येणार असल्याचे पूर्णपणे काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये स्पष्ट देखील करण्यामध्ये आलेले आहे. आता ही 2 महत्त्वाची कामे तुम्हाला करावीच लागणार आहे. जर आता तुम्ही पण शेतकरी असाल, तुम्हाला पण वाटत असेल की पीक विमा योजनेची रक्कम आपल्याला मिळाली पाहिजे, तर आता तुम्हाला देखील ही 2 कामे पूर्ण करणं अत्यंत गरजेचे आहे. आता ती कामे बघण्यापूर्वी आता या 18 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल तरच तुम्हाला ही रक्कम आजपासून मिळायला सुरुवात होईल. त्या 18 जिल्हे पण हा पण लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार. फक्त आता तुम्हाला ही 2 महत्त्वाची कामे पूर्ण करायला सांगितल्यामुळे तुम्हाला पण आता हे लवकरात लवकर पूर्ण करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला देखील दिलासा मिळेल. त्याचबरोबर देखील रक्कम मिळेल. पीक विमा योजनेसाठी तुम्ही पण पात्र ठरसाल. तुम्हाला देखील बाद देखील करण्यामध्ये येईल जर तुम्ही हे 2 कामे केलेले नसेल तर. पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे eKYC. जर आता तुम्ही पण eKYC केलेलं नसेल किंवा तुमची पण eKYC अधुरी असेल तर आता तुम्हाला पण लवकरात लवकर eKYC करावी लागेल, जेणेकरून तुम्हाला देखील या ठिकाणी पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा मिळेल. दुसरं महत्त्वाचं म्हणजे फार्मर ID. आता तुम्हाला पण फार्मर ID काढावी लागेल. जर आता तुम्ही पण फार्मर ID काढले नसेल तर आता तुम्ही पण लवकरात लवकर फार्मर ID काढावी, जेणेकरून तुम्हाला पण मोठा दिलासा मिळेल आणि तुम्हाला देखील या ठिकाणी पीक विमाचा लाभ देखील मिळेल. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू